नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण दत्त जयंतीसाठी मस्त असे नैवेद्याला बेसनाचे लाडू बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, इथं बेसन घेतलेलं आहे, पिठी साखर घेतलं, तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर आणि बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले काजू बदाम घेतलेले आहेत. चला तर मग लाडू करूया. तर गॅसवर कढई ठेवली, नंतर त्याच्यामध्ये बेसन टाकून घेतलं. तर तूप न घालता एक 4 ते 5 मिनिटे या बेसनला असंच भाजून घ्यायचं आहे. तर हे बेसनचे पीठ आपण मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे लाडू एकदम चवीला छान लागतात आणि बेसन एकदम छान भाजलं जातं. चला तर मग आपलं हे खमंग असं बेसन भाजलं गेलेलं आहे. तर एका चाळणीने मी हे बेसन चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामधल्या गुठळ्या मोडल्या जातील. चला तर मग आपण भाजून घेतलेल्या कढईमध्येच आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण जे चाळून घेतलेलं बेसनचं पीठ होतं, ते आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला छान असं हे 15 ते 20 मिनिटं मंद गॅस करूनच आपल्याला या बेसनला भाजून घ्यायचं आहे. तर आपण जसं-जसं बेसन भाजत जातो, तसं-तसं आपल्याला या बेसनला छान असं तूप सुटलं जातं. तर अशा पद्धतीने हे बेसन मी भाजून घेत आहे. त्याच्या गुठळ्या मोडत-मोडत छान असं हे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे बेसनचा कलर पण बदललेला आहे आणि छान आपलं हे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी हे आपलं बेसनाचं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे. तर छान असं मस्त आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. तर आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये हे बेसन काढून घ्यायचं आहे. तर हे बेसन आपण ताटामध्ये काढून घेतलं आणि छान याला पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त फॅनखाली थंड होण्यासाठी आपल्याला हे बेसनाचं पीठ काढून ठेवायचं आहे. तर हे बेसनाचं पीठ थंड झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी पिठी साखर घालून घेतलं. नंतर वेलची पावडर घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. तर या बेसनमध्ये आपण छान हे पिठी साखर घालून छान याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला छान असं दोन्ही हातांनी हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे बेसनचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर हाताने आपण हे छान मस्त असे हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर बेसनाचे लाडू आपला हा बनवून तयार झालेला आहे. तर त्याच्यावरती थोडंसं आपण हे ड्रायफ्रुट्स लावून मस्त असा हा बेसनचा लाडू बनवून तयार करायचा आहे. तर हे आपले बेसनाचा लाडू बनवून तयार झालेले आहे. तर अशाच प्रकारे मी ही सर्व लाडू बनवून घेणार आहे. तर आपले हे मस्त असे एकदम छान लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये हे सर्वच लाडू काढून घेतलं. तर आपले हे मस्त असे सुंदर लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम फटाफट एकदम वळायला पण सोपे आहेत. तर आपले हे दत्त जयंती विशेष मस्त बेसनाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.